महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी ताईसाठी प्रेरणा देणारे अपडेट। प्रत्येक अंगणवाडी ताईसाठी आली आहे खुशखबर। पाहूया बातमी सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। वयाच्या 21व्या वर्षी पतीचे निधन, भाजी विकून अंगणवाडी सेविका ते वकिलापर्यंतचा प्रवास। जीविताताई पाटील यांची यशोगाथा। रायगड। खरं तर प्रत्येकाचे जीवन तसे पाहिले तर कमी जास्त का होईना पण संघर्षमय असतेच। सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख येत असतात आणि आपण त्या दुःखाचा सामना करत पुढे जात असतो आणि सुखाला गवसणी घालत असतो। पण हे करत असताना जो संघर्षाचा काळ असतो तोच मुळात कठीण असतो। या काळात खचून न जाता जीविताताई पाटील यांनी मोठी भरारी घेतली आहे। जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि मग घरातल्यांनी लग्न लावून दिलं। लग्न झाल्यानंतर खूप चांगला पती आणि खूप प्रेमळ सासू रूपातील आई भेटल्याचा आनंद झाला, परंतु वयाच्या 21व्या वर्षी विधवापण वाटायला आलं। सासूने त्यांना धीर देत मुलांसाठी लढावं ही शिकवण दिली। अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करावं ही सासूची इच्छा होती। त्यासाठी स्वतःच्या सासूने त्यांना सोबत घेतले आणि लक्ष्मी शालिनी महाविद्यालयात पेझारी येथे कॉलेजमध्ये गळ्यातील चेन घाण ठेवून FY BA या शैक्षणिक वर्षात ॲडमिशन घेतले। त्यानंतर मुलांची आणि सासूची जबाबदारी या सर्वांचा विचार करून त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला। पुन्हा एकदा आयुष्याशी झगडायचं ठरवलं आणि त्याचवेळी 2011 मध्ये एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प अलिबाग अंतर्गत अंगणवाडी सेविका या पदासाठी भरती निघाली। त्यावेळी त्यांनी अर्ज केला आणि स्वतःच्या शिक्षणाच्या बळावर त्यांना अंगणवाडी सेविका या पदावर नवीन वाघवीरा या गावामध्ये नोकरी मिळाली। एकीकडे मुलाचं शिक्षण, दुसरीकडे अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून MH ही पदवी द्वितीय श्रेणीत संपादन केली। त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला इतके मजबूत बनवले की त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही। मनात आणलं तर अंगणवाडी सेविका काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे जीविताताई पाटील। महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना ठाणे युनियनच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले। अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्यांनी न्याय देण्यासाठी मोर्चा, उपोषण, प्रतिनिधित्व करून त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे। समाजातील लोकांची, विशेषतः महिलांची गरज ओळखून महिलांवर होणाऱ्या अन्यायाची आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या कायदेशीर सल्ल्याची गरज ओळखून त्यांनी स्वतःला वकील होण्याचा निर्णय घेतला। ॲडव्होकेट दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये अलिबाग येथे 2011 मध्ये त्यांनी CET देऊन प्रवेश मिळवला आणि 3 वर्षाच्या या शैक्षणिक वर्षात प्रथम श्रेणीत वकिलाची परीक्षा पास झाल्या आणि अनेक महिलांच्या प्रेरणास्थान बनल्या।